आपल्या हस्ते या ठिकाणी नारळ वाढवल्यानंतर पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मी गणेश भाऊंना विनंती करतो की आपण नारळ वाढवायचं आहे. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. या. हार हार द्या, हार हार. मोमेंटो आणले आहेत का? पवन बोला छत्रपती शिवाजी महाराज की. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्र या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो महान राष्ट्र. सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा, डोंगर दऱ्या, घनदाट अरण्य आणि गड किल्ल्यांनी सजलेला माझा महाराष्ट्र. अरबी समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांनी आणि अमाप निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोकण किनारपट्टीने नटलेला माझा महाराष्ट्र. रेवा, वर्धा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी आदी नद्यांनी सुजलाम सुफलाम झालेला माझा महाराष्ट्र. अहो एवढंच काय, औद्योगिक क्षेत्रात तर देशातील अग्रगण्य राज्य म्हणजे महाराष्ट्र. संतांचे संस्कार लाभलेला आमचा महाराष्ट्र. आई जगदंबेच्या गोंधळात, खंडेरायाच्या जागरात आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या गजरात दंग होणारा आमचा महाराष्ट्र. थोर पुरुष, स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिकारक आणि शूरवीरांचा आमचा महाराष्ट्र. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती क्षेत्राला झळाळी देणाऱ्या रत्नांचा माझा महाराष्ट्र. अहो लोककला आणि लोकसंगीताचा दीर्घ वारसा लाभलेला माझा महाराष्ट्र. जागरण, गोंधळ, ओव्या, लावणी, भारूड, कीर्तन, गण, गवळण, वासुदेव पोवाडे आदी लोकसंगीतातून मनोरंजनाबरोबरच लोकजागृती करणारा माझा महाराष्ट्र. अरे एवढंच काय, तर रणांगणात समशेर चालून आपल्या मनगटाच्या जोरावर अटके पार झेंडा रोवणाऱ्या मर्द मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि ह्याच दऱ्याखोऱ्यातील 18 पगड जातीच्या मर्द मावळ्यांना एक संघ करून हिंदवी स्वराज्य संस्थापना करणाऱ्या जाणता राजा, रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा माझा महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राला महान राष्ट्र बनवलं आणि म्हणून या महाराष्ट्राचा इतिहास हा गौरवशाली आहे. आणि या गौरवशाली इतिहासाला लोककलेने, लोकसंगीताने सर्वांपर्यंत नेऊन जागृत ठेवण्याचं काम केलं. आणि म्हणून आपल्यासाठी अतिशय छान असा कार्यक्रम सादर करतो आहोत. गणेशकड प्रेझेंट, सूर्यझंकार म्युझिकल ग्रुप. गौरव महाराष्ट्राचा, जागर लोककलेचा. कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी. पण कार्यक्रम कोणताही असू द्या, आपल्या ह्या भारतीय संस्कृतीत प्रथम पूजेला जातो तो विघ्नहर्ता आणि सुखकर्ता गणपती.
सर्व क्षेत्रात गणेशाचं रूप आगळं. नटवर नटनागर स्वरेश्वर लय भास्कर आदी रूपात प्रकट होणारा गणपती सर्व कला क्षेत्रात पूजनीय आहे. लोककला लोकगीत कार्यक्रमाच्या प्रारंभी गण गाऊन गणेशाला आळवणी केली जाते. कवी पठ्ठे बापूराव यांचा गण आपल्या समोर सादर करत ह्या कार्यक्रमाला प्रारंभ करतो आहोत आणि हा गणगीत सादर करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय असे शाहीर बाळासाहेब भगत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आधी गणाला रणी आणला, आधी गणाला रणी आणला, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. आधी गणाला रणी आणला, आधी गणाला रणी आणला, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. धन्य शारदा ब्रह्मनायका, धन्य शारदा ब्रह्मनायका, येऊन येईल रुद्रवीणा, येऊन येईल रुद्रवीणा, साही शास्त्रांचा मंत्रासुरांचा, साही शास्त्रांचा मंत्रासुरांचा, दाविल यंत्र खुना खुना, दाविल यंत्र खुना खुना. नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. गुरु माझा स्वामी जगद्गुरु, सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु, मेरूवरचा धुरुवाना, मेरूवरचा धुरुवाना, ब्रह्मांड भवता तो एक सवता, ब्रह्मांड भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणा म्हणा, दिवाच लाविल म्हणा म्हणा. नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. माझ्या मनाचा मी तुफानाचा, माझ्या मनाचा मी तुफानाचा, जाळूनी केला जुना जुना, जाळूनी केला जुना जुना, पठ्ठे बापूराव कवी कवनाचा, पठ्ठे बापूराव कवी कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना, हा एक तुकडा जुना जुना. नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना हो, नाही तर रंग पुन्हा सुना सुना. लोकसंगीतात गणानंतर गायला जाणारा लोकप्रिय गीत प्रकार म्हणजे गवळण. ह्यामध्ये भक्तिरस भरलेला दिसून येतो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराज तसेच संत नामदेव महाराज अशा वेगवेगळ्या संतांनी गवळणी हे काव्य प्रकार लिहिलेले दिसून येतं. भक्तिरस सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या संतांनी केलं. जशी एकनाथी भारुड प्रसिद्ध आहेत तशाच या गवळणी पण वारकरी संप्रदायामध्ये खूप प्रसिद्ध आहे. गोपिकांच्या मनामध्ये श्रीकृष्ण भगवंताबद्दलची असलेली भक्ती ही गवळण गीतामधून दिसून येते. अगदी आजकालच्या चित्रपटातील गुरु ठाकूर व इतर अनेक कवींना देखील गवळण लिहिण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. इतकी भक्तिपूर्ण ही काव्य रचना आहे. आणि अशा लोकप्रिय गवळण गीतामध्ये गाजलेली एक अतिशय छान अशी गवळण आपल्या समोर सादर करतायत अतिशय लोकप्रिय अशा गायिका सुरेखाजी निकम. दही दूध लोणी घागर घरून
प्रत्येक माणसाला आपल्या कामाची सुरुवात शुभ व्हावी, अगदी दिवसाची सुरुवातही शुभ व्हावी असंच वाटत असतं. हे अगदी पूर्वापार चालत आलेलं दिसतं. आणि म्हणूनच की काय पूर्वीच्या काळी विशेषतः खेड्यापाड्यावर सकाळच्या रामप्रहरी, ज्याला आपण तांबडं फुटायची वेळ किंवा कोंबडं अडवायची वेळ म्हणायचो, त्यावेळी कानावर देवाची गाणी ऐकायला यायची. डोक्यावर मोरपिसाची टोपी, पायगोळा अंगरकार, पायात इजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावाजा उपरणं, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा अशी वाद्य आणि काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबिरंगी मण्यांच्या माळा आणि हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वेश असणारी एक संस्था हे काम करायची. आणि ती संस्था म्हणजे वासुदेव. आजकाल जवळजवळ हा वासुदेव दिसेनासा झालेला आहे. परंतु ह्या वासुदेव संस्थेने करमणूक करत देवाचे विचार पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि अशा या वासुदेवाची आठवण करून देणारं गीत आपल्यासाठी सादर होत आहे. उजळून आला आभाळ रामाच्या पहारी, गाव जागविता आली वासुदेवाची स्वारी. उजळून आलं आभाळ रामाच्या पहारी, अहो उजळून आलं आभाळ रामाच्या पहारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. नारायणाचं रूप खेळणी धरतीला गा धरतीला, येईल सरीनं चांद संपवी रातीला गा रातीला, ही चित्त कल्लना पायी असावी सहारी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. आयुषला गरसयान जाऊ पाण्याला बयान, आयुषला गरसयान जाऊ पाण्याला बयान, कृष्ण वाजवी पावा ग बाबऱ्या नारी, कृष्ण वाजवी पावा ग बाबऱ्या नारी. अरे तुमच्या आधी पाखरं उठली खरड्यात गा खरड्यात, हा गाय वासरन बैल जागली गोठ्यात गा गोठ्यात, किसनाचं रूप हे आलं चालून लहरी, अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला दान पावलं, हे दान पावलं वासुदेवाला दान पावलं, हे दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं. हा. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम आदी संतांनी आपल्या ह्या महाराष्ट्रातील साध्या भोळ्या माणसाला माणूस पण शिकवलं. घराघरामध्ये जाऊन, झोपडीमध्ये जाऊन आणि प्रत्येकाच्या खोपडीमध्ये त्यांनी ईश्वराच्या विचाराचं सिंचन केलं. पंढरीच्या पांडुरंगाची गोडी खेड्यापाड्यातील माणसापासून शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या प्रत्येकामध्ये दिसून येते ना, ही संतांची किमया. आजही पायी वारी करत, दिंडीमध्ये मजल करत पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जाणारा वारकरी आपल्याला दिसून येतो. हे संतांचे उपकार. अभंग कीर्तन भजन गात भगवंताची सेवा केली जाते, हे आमच्या संतांनी शिकवलं. पांडुरंगाचे भक्त म्हणजे वारकरी. आणि हा वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा महाराष्ट्राला आहे. आणि त्याचीच आठवण म्हणून पंढरीच्या पांडुरंगाचं अतिशय गाजलेलं गीत आपल्यासाठी सादर होत आहे. आणि हे गीत आपल्यासाठी घेऊन येत आहेत
ह्या कार्यक्रमाचे सेलिब्रिटी गायक सोनी टी व्ही इंडियन आयडल मराठी हिंदी पर्व गाजवलेले ज्यांना आतापर्यंत आपण टी व्ही चॅनलवर बघितलंय ते आज आपल्यासमोर उपस्थित होत आहे. नागपूरचे कैवल्य केसकर, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाही कळला नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. मला थोडं तबल्याच्या लेवल माझा व्होकल्स पण clear. परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुगे ठाकले भीमे काठी मुगे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणुकी पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. थोडी तबल्याची ना शार्पर लेवल करा या
विठ्ठल 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 महाराष्ट्रातील लोकसंगीतामध्ये या सर्व गीताबरोबर देवीची गाणी सुद्धा खूप लोकप्रिय आहेत. देवीची उपासना घराघरात आणि गावागावात होत असते. मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्या मायमाऊली, माझ्या माता भगिनी उपस्थित आहेत. या सृष्टीचं शक्ती तत्व म्हणजे देवी, आणि देवी ही स्त्री रूपात अवतीर्ण झाली, आणि म्हणून आपल्या संस्कृतीने म्हटलेले की महिलांचा आदर करा, ही शिकवण आपली संस्कृती देते. आणि म्हणून बघा, ज्या कुटुंबामध्ये स्त्रियांचा आदर राखला जातो त्या कुटुंबाची भरभराट होत असते. ज्या समाजामध्ये स्त्रीला सन्मानाने वागणूक मिळते त्या समाजाचा विकास होत असतो, आणि ज्या राष्ट्रामध्ये स्त्रीचं रक्षण केलं जातं त्या राष्ट्राची उन्नती होत असते. माझ्या सर्व माता भगिनीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आमच्या छत्रपती शिवरायांनी तर आमच्या माता भगिनींना अतिशय सन्मानाने वागणूक दिली. कल्याणच्या सुभेदाराची सून आमच्या महाराजांपुढे उभी केली असता आमचे राजे काय म्हणतायत, आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्ही असे सुंदर झालो असतो. आचार विचार पावित्र्याने शिलवंत असा राजा. आणि म्हणून आमच्या छत्रपती शिवरायांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खास महिला वर्गासाठी देवीचं गीत आम्ही घेऊन येतो आहोत, आणि देवीचं गाजलेलं गीत आपल्यासाठी घेऊन येत आहेत आपल्या दुसऱ्या सेलिब्रिटी पाहुण्या. सोनी टीव्ही इंडियन आयडल मराठी ह्या कार्यक्रमाच्या विनर श्वेता दांडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान गीत आपल्यासाठी सादर करतायत. खंड ज्योत देवते तुझा निरांजनातली, अपार भाव भक्तीने तुझीच मूर्त पूजिली. त्रिशूल खड्ग घेऊनी विनाशण्या सूरये, बनून रौद्र दामिनी प्रकाशण्या तिमिरये. प्रतीक नारी शक्तीचे वैष्णवी महेश्वरी, तुझाच अंश राहू दे सदैव माझ्या अंतरी. आई अंबे
देवीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना, आणि ही देवीची उपासना करताना गोंधळ घातला जातो. या गोंधळामध्ये जी वाद्य वाजवतात ना, त्यातलं प्रमुख वाद्य म्हणजे संभळ. संभळाशिवाय गोंधळ होत नाही. त्याला एक पौराणिक आधार सुद्धा आहे. असं म्हणतात की महिषासुराला मारण्यासाठी आई जगदंबेने जेव्हा अवतार घेतला तेव्हा देवीचा क्रोध शांत होईना आणि सर्व त्या रौद्र अवताराला बघून राक्षस भयभीत झाले. त्यावेळेला त्या महिषासुराचे जे 2 सेनापती चंड आणि मुंड हे देवीला शरण आले आणि ते म्हणाले, हे जगदंबे, आम्हाला मारण्याआधी आमची एक इच्छा तू पूर्ण कर. मरण्यापूर्वी हा देह आमचा तुझ्या कामी वाजवला जावा. आणि म्हणून या चंड आणि मुंड राक्षसांचं शीर आणि कातड्यापासून एक वाद्य बनवलं गेलं आणि देवीला शांत केलं गेलं, ते म्हणजे संबळ. म्हणून या संबळ संस्कृतीसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा कैवल्य केजकर. तुळजा भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. आयु दे ग अंबाबाई, तुळजा भवानी अंबाबाई. आयु दे ग अंबाबाई, तुळजा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला, गोंधळाला तुळजा भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. खुशीन गोंधळाला आली र तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली र तुळजा भवानी माझी, तुळजा भवानी माझी. भक्ताच्या नवसाला पावली र तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला, गोंधळाला तुळजा भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. आयु दे ग अंबाबाई, तुळजा भवानी. सगळ्यांना डाळ दिसू एक बार. आयु दे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला, गोंधळाला तुळजा भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. भवानी मी तुझा भक्त करा, हे भवानी मी तुझा भक्त खरा. अग भवानी मी तुझा भक्त करा. हे भवानी मी तुझा भक्त खरा. बुद्या जोगती नाच नाचती भक्तीची परडी सांभाळ टुक टुक ज्ञान रसाचा धरा, ज्ञान रसाचा धरा. कवड्याची माळा घालून गळा, कवड्याची माळा घालून गळा, मागू जोगवा जरा. हे मागू जोगवा खरा, मागू जोगवा खरा. अग येला धावून आली र तुळजा भवानी माझी. आली आली हो गोंधळाला, गोंधळाला तुळजा भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. आयु दे ग तुळजा बाई, तुळजा भवानी अंबाबाई. आयु दे ग तुळजा बाई, तुळजा भवानी अंबाबाई. आली आली हो गोंधळाला, गोंधळाला तुळजा भवानी माझी आहे, तुळजा भवानी आहे. आयु दे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आयु दे ग तुळजा माई, तुळजा भवानी अंबाबाई. आयु दे ग तुळजाबाई, तुळजा भवानी अंबाबाई. आयु अंबाबाई जनावरा उदा उदा बोल भवानी माते जनावरा उदा उदा. एकदा जोरदार या सगळ्यांसाठी टाळ्या झाला पाहिजे. क्या बात आहे, जबरदस्त. जेव्हा जेव्हा या सृष्टीमध्ये अन्याय अत्याचाराचं सावट पसरतं त्यावेळेला त्या अन्याय अत्याचाराचा समूळ नष्ट करण्यासाठी आई जगदंबेकडे साकडं घातलं गेलं आणि देवीने अवतार घेऊन त्या त्या काळी दृष्ट शक्तीचा नाश केलेला आहे. असाच अन्याय अत्याचाराचं सावट ज्यावेळी ह्या महाराष्ट्राच्या मुलखावर पसरलं होतं,
मोगल सल्तनत सर्वत्र धुमाकूळ घालत होती. आया बहिणीच्या आबरूची धिंड उडे काढली जात होती. उभ्या पिकाची नासाडी केली जात होती. मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती. कोणीही वाली उरला नव्हता. आणि अशा या अन्याय अत्याचाराच्या जोखडातून या महाराष्ट्राच्या जनतेला वाचवण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी आमच्या संतांनी आई जगदंबेला हाक दिली. देवीला साकडं घातलं. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, हे उदंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र रक्षिके आई, दार उघड, दार उघड, दार उघड. नमो आदिमाया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती, बया दार उघड, दार उघड, दार उघड. दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड बया. हे पंढरपूर वाशिनी दार उघड बया, हे तुळजापूर भवानी दार उघड बया, हे कानन लक्ष्मी दार उघड बया, हे कोल्हापूर वाशिनी दार उघड बया, हे सप्तशृंगी तो दार उघड बया, 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 दार उघड बया. नमो निर्गुण निराकार मूळ आदिमाया सहकार
अखेर तो सोनेरी दिवस उगवला. अखेर तो सोनेरी दिवस उगवला. 19 फेब्रुवारी. सगळीकडे शुकशुकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट अशा प्रतिकूल वातावरणात आई जगदंबेच्या आशीर्वादाने या महाराष्ट्राच्या मातीत सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर एक अलौकिक आणि अद्भुत अशी घटना घडली. न्याय, नीती, धर्म यासाठी आयुष्यभर झटणारी महान अलौकिक महापराक्रमी महापुरुष व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत शहाजीराजे जिजाऊ मासाहेबांच्या पोटी जन्मास आली. ती महान अलौकिक पराक्रमी व्यक्ती म्हणजे या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, बहुजनांचे राजे, श्री श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवनेरी किल्ला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. जिजामातेने शूरवीराला जन्म पहाटी दिला. महाराष्ट्र माझा शिवाजी राजा बालपणी बदला. मन मनात साऱ्या जनात मन मनात साऱ्या जनात आवाज तो घुमला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शूर तसा तो चतुर शुभा नाही कुठे लढला. लढालढीया स्वराज्याचा इतिहास घडला. सुरमावळे सैनिक त्याचे होते हो जोडीला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला. शिवाजी जन्मला हर हर. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला. शिवाजी शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. शिवाजी जन्मला हर हर महादेव बोला. ओ
रणवीर थरारली, शिवनेरीवर तोफ कडाडली, वाऱ्याची कोवळी झुळक दर्या खोऱ्यात दरवळली, जिजाऊ पोटी मराठ्यांचा राजा अवतरला. हे सांगत मुकी पाखरं सुद्धा किलबलली. नगारा वाजला, शायरी साज चढला, टंका डोंगराआड सांगत सुटला. आता सह्याद्रीवर भगवा फडकणार, मराठ्यांची तलवार शत्रूवर धडकणार. इतिहासाचं पहिलं पान हे शिवजन्माने लिहिलं होतं आणि हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होतं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर, तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला. म्हणून शिवजन्माने, शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. हे विजयी वार्ता देण्या गडावर, विजयी वार्ता देण्या गडावर, तोफेचा आवाज धडकला, तोफेचा आवाज धडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. माताची जाई हर्षित झाली बाळ तो पाहुनी. माताची जाई हर्षित झाली बाळ तो पाहुनी. परत हसता तिने मागिला शिवारीला जाऊनी. परत हसता तिने मागिला शिवारीला जाऊनी. वार्ता कळता राजा शहाजी, वार्ता कळता राजा शहाजी शिवनेरीवर धडकला, त्या शिवनेरीवर धडकला. शिवजन्माने, शिवजन्माने, शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला. शिवजन्माने शिवनेरीवर भगवा पुन्हा एकदा सगळ्यात आवाज पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. शिकवण आई जिजाईची त्या आली शोभा कामी. शिकवण आई जिजाईची त्या आली शोभा कामी. होते शिकवित दांड पट्टा दादू कोंड देवनामी. होते शिकवित दांड पट्टा दादूची कोंड देवनामी. घोड्यावरती स्वार तो होता,
जन्माने शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला विजयी वार्ता देण्या गडावर विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा आवाज धडकला त्या तोफेचा आवाज धडकला मला सगळ्यांचा आवाज पाहिजे छत्रपती शिवरायांचा मावळा कोण केले त्यांनी हात वर करा क्या बात आहे सगळ्यांचा आवाज पाहिजे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे सगळ्यांनी आवाज द्यायचा माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज की जय शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिव जन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला भगवा झेंडा फडकला भगवा झेंडा फडकला भगवा झेंडा फडकला शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला या महाराष्ट्राचे नामवंत गायक आणि आपले सर्वांचे लाडके जीवा सिंगर एक नंबर ह्या कार्यक्रमात सर्व महाराष्ट्राची मन जिंकलेले अतिशय रॉकस्टार गायक चेतन लोखंडे आपल्या समोर हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत जरा टाळ्या झाल्या पाहिजे चेतनसाठी कडकडीत रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे गुपित ठेवलं नाही हे साऱ्यांना उघड आहे रायगड का महत्वाचा आहे दादा मॉनिटर द्या ना समोर मला समोरच आहे त्यांना गुपित ठेवलं नाही हे साऱ्यांना उघड आहे सगळ्यांना मान्य करणे कारण हे जड आहे गुपित ठेवलं हे साऱ्यांना उघड आहे सगळ्यांना मान्य करणं हे जड आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई असेल सुरेशा पण स्वराज्याची राजधानी ते रायगड आहे ते रायगड आहे कारण का त्या राजधानी वरती त्या राजधानी वरती भगवा निशाण विभव कमी करा थोडासा माझा शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान आहे त्या राजधानीवरती भगवा निशान आहे भगवा निशान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे
ते मावळे लढले लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले त्या मर्द मराठ्याची त्या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे म्हणून ताठ मान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. क्या बात है? बाजूने होती किल्ल्याला ती तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी चहूबाजूने होती किल्ल्याला ती तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी किल्ल्याच्या अवती भवती किल्ल्याच्या अवती भवती काटेरी रान आहे काटेरी रान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची समाधी आहे तिथे राजा शिवरायाची पराक्रमाची आणि साक्ष देते शौर्याची वैभवशाली जगती वैभवशाली जगती गौरवाचे स्थान आहे गौरवाचे स्थान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची त्या राजधानीवरती भगवानी शान आहे भगवानी शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची 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 शान आहे. धन्यवाद. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकिले किल्ले दुश्मनांचे सदा परतून तूच लाविले हल्ले. छत्रपती शिवराय कसे होते माहितीये संकटात ते प्रभू रामासारखे रणांगणात पराक्रमी भीमासारखे दानामध्ये दानशूर कर्णासारखे आणि नीतीमध्ये निपुण श्रीकृष्णासारखे आणि म्हणून छत्रपती शिवरायांबद्दल म्हटलं गेलंय आपत्सु राम समरेषु भीम दानेषु कर्ण नयेषु कृष्ण इति शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. शंखनाद भिनला हो वादळा भाळी जाणता हा राजा अवतरला जगती शंखनाद भिनला हा जया भाळी जाणता हा राजा अवतरला जगती सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली सळसळत्या रक्तात ठिणगी पेटली धगधगली नसा रुद्र ज्वालामुखी असते
आक्रोश हा रणी गर्जला असा मर्द मावळा भिन भिनला कंठात आक्रोश हा रणी गर्जला असा मर्द मावळा वाघिणीच्या पोटी असा छाब जन्मला राम राजा आला जी 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 राम राजा आला जी जी शत्रूच्या उरी सिंहासनी बैसला आस्ते कदम राज आला आस्ते कदम राज आला आस्ते कदम. माझ्यासोबत कोण कोण गाणार असते कदम शिवाजी महाराजांचा जन्म झाला असते कदम असते ह्या लयमध्ये पाहिजे मला गाणं तोच 4/4 नाही पाहिजे असते कदम राज आला असते कदम आस्ते कदम ओ, ओ, आस्ते कदम राज आला आस्ते कदम असते कदम राज आला असते कदम धन्यवाद राज आला आस्ते कदम. छत्रपती शिवराय म्हणजे आम्हा सर्वांचा प्राण आहे आणि म्हणून जरा जोरदार गर्जना झाली पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. कैवल्य यांना मी आमंत्रित करतो. छत्रपती शिवरायांचं एक गीत आहे. हर महादेव 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 हर महादेव. हे राजे जीर जीर जी राजे जी जी हे राजे जीर जीर जी राजे जी जी हर महादेव हर महादेव. ओ, 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 हे राजे जीर जीर जी राजे जी जी हे राजे जीर जीर जी राजे जी जी सटकवून टाकती राग नव्याने जाग पेटू दे आग भवानी आता सटकवून टाकती राग नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता बोलात बुले अंगार भरम रक्तात जागू दे आज भवानी माता हे राजे जीर जीर जी राजे जी जी हे राजे जीर जीर जी राजे जी जी हर महादेव 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 हर महादेव. जय शिवाजी. हृदयात जागू दे पुन्हा रागडा जोश दाही दिशी घुमून जीव छत्रपतीचा घोष जय भवानी जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी हृदयात जागू दे पुन्हा रागडा जोश दाही दिशी घुमून जीव छत्रपतीचा घोष लढण्या संग्राम आज हा बळदे या मनगठी आम्हा करण्या संहार शत्रूचा जन्म घेतून आता हे राजे जीर जीर जी राजे जी जी छत्रपती शिवाजी महाराज की हर महादेव 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 हर महादेव.
पुन्हा आपल्या थांबण्यास खेळवा मर्द मराठ्याचं सळसळत रक्त. हो तलवार नाचते धडी ऐसा पेटी दोराग जगा मरा जीव हा फुले महाराष्ट्राची बाग. हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव. हो तलवार नाचते धडी ऐसा पेटी दोराग जगा मरा जीव हा फुले महाराष्ट्राची आग. जगण्या झेंदात आज हा शक्ती दे षटपटी आम्हा चल रे चल राजू दे तुझ्या साथ मराठी आता. हे राजे धीर धीर जी राजे हे धीरी हे राजे धीर धीर जी राजे हे धीरी. चटकून टाकती राग नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. चटकून टाकती राग नव्याने जाग पेटू दे आग मराठी आता. बोला दुबुले अंगार भरम रक्तात जागू दे आज भवानी माता. हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी हे राजे जीर जीर जी राजे हे जी जी. हर महादेव 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 हर जय जय भवानी जय जय शिवराय. महाराजांच्या युद्धनीतीमध्ये आजही ती युद्धनीती 28 देशांच्या शिक्षण क्रमामध्ये शिकवले जातात. महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावर सुटताना ज्या युक्ती केल्या होत्या त्याचं वर्णन करणारं गीत आपल्यासाठी सादर होत आहे. चल हे हे ये अरे दुश्मन असू दे गनिमा असू दे किती बी हुशार अरे दुश्मन असू दे गनिमा असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार लागना पार लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. होरी होरी हो अहो काय सांगता नाही. अरे काय मगड हो हाय तो काय बसला हाय ना गणी खाली वेडा मांडून लई हे झाली अन मुघलांनी नजर वाकडी केली. मग राजाने काय केलं काय केलं महाराज. आर युगत मांडली काय मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली. बघा 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 युगत मांडली राजानी आता युगत मांडली शिवरायांनी युगत मांडली महाराजांनी युगत मांडली अशी ही युगत राजानं मांडली
कशी जुबान राजानं धारली सिद्धीच्या खेम्यात गडबड झाली म्हणतो तो जिबीना गोंधळ घाली शिवबासावत भेटाया येणार सुलूक होणार हो शिवबासावत भेटाया येणार सुलूक होणार हो हे शिव बसवंता भेटाया येणार सुरू का होणार हो होरी होरी हो अरे देवा नाही सुलूक होणार आता राजाचं मनाचं कुणाला ठाव अव तुम्हासनी ठाव नाही असं झालं व्हय नाही अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की हाय बघा 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 युगत मांडली राजानी आता युगत मांडली शिवरायानी आता महाराजांनी युगत मांडली राजांना काहीतरी वाटू दे त्याला सिद्धीची आता युगत मांडली राजानं त्याला कसा हरवला कसा पटला कळण त्याला हो कसा हरवला कसा पटला कळण त्याला हो कसा हरवला कसा पटला कळण त्याला हो कसा हरवला कसा अरे पटला कळलं त्याला हो म्हणून राजा आपला भारी देव मराठ्यांच्या घरी जसा महाभारत संगरी किसन देव आणि म्हणून सांगतो अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हे लागना पार लागना पार लागना पार हे सोबत आहे म्हणे, चला सोबत. लागना पार हे लागना पार लागना पार लागना पार लागना पार हे लागना पार लागना पार लागना पार छत्रपती शिवाजी महाराज की बुद्धियुक्तीचा लागना छत्रपती शिवाजी महाराज की बुद्धियुक्तीचा लागना पार हे शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लागना पार शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हो धन्यवाद ए माय 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 जोगवा वाट उदो 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 अगं हनुमंत रामाला जयदेवांगल शिवरायाला संगे मालुसरा उभा केला कंक बाजूला बसविला अगं हनुमंत रामाला जयदेवांगल शिवरायाला संगे मालुसरा उभा केला कंक बाजूला बसविला ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते मांडले तू जोगवा वाढ माये स्वराज्य गान गाई तू जोगवा वाढ माई स्वराज्य गान गाई तू जोगवा वाढ माई स्वराज्य गान गाई तू जोगवा वाढ माई स्वराज्य गान गाई जोडीला हे पासल कर गांधी राज्य इंगल कर फड सांभाळी पेशवा गोळे जाधव बंदी शेर जोडीला हे पासल कर गांधी राज्य इंगल कर फड सांभाळी पेशवा गोळे जाधव बंदी शेर बळी भाबळी हे ऐसे ताभाडे अन तोंडाळ कर बळी भाबळी हे ऐसे ताभाडे अन तोंडाळ कर मोहिते अन फरजंदाचे गाजती आहे तलवार तू जोगवा वाढ माये स्वराज्य गान गाई तू जोगवा वाढ माई स्वराज्य गान गाई तू जोगवा वाढ माई स्वराज्य गान गाई तू जोगवा वाढ माई स्वराज्य गान गाई दान पावलं दान पावलं दान पावलं देवा दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान पावलं दान
टाळ्या झाल्या पाहिजे ह्या ठिकाणी. मला अभिमान आहे कवी माझ्या नाशिकचा आहे म्हणून शिवरायानी शिकविला तलवारीचा घाव आहे. महात्मा फुल्यांनी सांगितला तो प्रेम बंधू भाव आहे. शाहू महाराजांनी दिला आखाड्याचा डाव आहे. पण माझ्या भीमरायाने रुजविला तो प्रेम बंधू भाव आहे. दोनच राजे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. हात, हात. दोनच राजे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलिताचा राजा महाडी घोषित केला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलिताचा राजा महाडी घोषित केला. म्हणून म्हणायचं रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलिताचा राजा महाडी घोषित केला. असे नरमणी दोन शोभले असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर.
मध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हात लेखनी होती शिवरायाच्या हातामध्ये तलवार भवानी होती त्याच भवानी परी भीमाच्या हात लेखनी होती निनादले निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर कारण अंधार पडतो त्याला रात्र म्हणतात तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात अरे महाराष्ट्रात राहून परश्रीला माते समान मानतात त्यालाच मराठ्याची जात मानतात म्हणून यीशु के बाइबल पर क्रिश्चियन चलता है वेदों और पुराणों पर ब्राह्मण चलता है अल्लाह के कुरान पर मुसलमान चलता है मगर मेरे भीम के संविधान पर पूरा हिंदुस्तान चलता है म्हणून एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर 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 एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक चवदार तळ्यावर एक चवदार तळ्यावर एक चवदार एक चवदार तळ्यावर मनापासून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या महापुरुषांसाठी आणि राजेश होकणे यांची सुद्धा फरमाईश आहे आणि यानंतर मी चेतनला या ठिकाणी आमंत्रित करतो की त्याचं गीत जे त्याने कॅसेटमध्ये खूप गाजलेलं आहे आपला धर्म आणि आपलं कर्म फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून याच अशाचं अतिशय गाजलेलं गीत स्वराज्यासाठी लक्ष असू द्या स्वराज्यासाठी निष्ठा त्याच्या नसा नसात साठली होती आणि तुम्ही खूप सुज्ञ आहात म्हणून स्वराज्यासाठी निष्ठा त्याच्या नसा नसात साठली होती एक एक मावळा घेऊन विद्रोहाची माळ गाठली होती अखंड हिंदुस्थानावर सत्ता व्हावी स्वप्न त्यांनी थाटली होती शिवछत्रपतीच्या छाव्याला पाहून त्या औरंगजेबाची फाटली होती कारण का महाराजांचं रक्त हे कधीच कोणापाशी झुकलं नाही आणि म्हणून हिंदुत्व तुमच्यामुळे टिकूनाचा हाय आणि गाणं आवडलं तर नक्की टाळ्या वाजवा हिंदुत्व तुमच्यामुळे गोडसे साहेब लक्ष असू द्या हिंदुत्व तुमच्यामुळे टिकूनाचा हाय कारण का कर्म शिवराय आम्हाला काय कोणाचं घेणं देणं नाही तो ह्या जातीचा त्या जातीचा काहीच माहित नाही पण का हिंदुत्व तुमच्यामुळे टिकूनाचा हाय कर्म शिवराय अहो कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय 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 हे हिंदुत्व तुमच्यामुळे टिकूनाचा हाय हिंदुत्व तुमच्या
तुमच्यामुळे टिकूनच हाय कोणाचा धर्म शिवराय हात वर करा बरं मला बघू द्या क्या बात है क्या बात है कर्म शिवराय हात खाली करू नका राजाची जयंती साजरी करतोय आपण तुम्हाला महाराजांची शपथ आहे कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय 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 क्या बात है रचला रक्ताच्या पाटात स्वराज्याचा पाया शुभराजाचं रक्त नाही जाणार वाया क्या बात है रचला रक्ताच्या पाटात स्वराज्याचा पाया शुभराजाचं रक्त नाही जाणार वाया वादळाला रोखी गंभीर उभा राय वादळाला रोखी गंभीर उभा राय क्या बात है क्या बात है कर्म शिवराय सगळ्यांच्या हातवर कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय जवा महाराष्ट्रामध्ये कुठं अन्याय दिसल घेऊन निशाण भगवतीत मावळा घुसल हो महाराष्ट्रामध्ये कुठं अन्याय दिसल घेऊन निशाण भगवतीत मावळा घुसल मर्द मराठ्याची जात माग सरत नाय मर्द मराठ्याची जात माग सरत नाय वादळाला रोखी खंबीर उभा राय वादळाला रोखी खंबीर उभा राय कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय क्या बात है सातबाऱ्याचे मालक राज छत्रपती त्यांच्या कीर्तीनं वाढली आमची ही गती सातबाऱ्याचे मालक राज छत्रपती त्यांच्या कीर्तीनं वाढली आमची ही गती चेतन वैभवाचा काळीज सांगत ते काय चेतन वैभवाचा काळीज सांगत ते काय आणि जरा हे थोडंसं बंद केलं तर अजून मजा वाटेल सातबाऱ्याचे मालक राजे छत्रपती ऐकणं आहे आका महाराष्ट्राचे राजे ते त्यांच्या कीर्तीनं झाली आमची ही गती चेतन वैभवाचं काळीज दादा ही लाईट थोडी कमी करा ना प्लीज स्टेजवरची लाईट थोडी चेतन वैभवाचं काळीज सांगत ते काय आणि सगळ्यांचा सोबत आवाज पाहिजे चेतन वैभवाचं काळीज सांगत ते काय कर्म शिवराय कर्म शिवराय हे कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय 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 हे हिंदुत्व तुमच्यामुळे टिकूनच हाय हिंदुत्व तुमच्यामुळे टिकूनच हाय कर्म 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 हे कर्म शिवराय आमचा धर्म शिवराय 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 हलगी हलगी
लखल काट दारुगोळ्यांचं कडकडाट दारुगोळ्यांचं कडकडाट चैत्र पौर्णिमेचा थाट भक्तांचा गजबजाट लाईटीचा लखल काट दारुगोळ्यांचं कडकडाट पालखी हारानं तुरानं बुदागिरीनं सजती ह्या पालखी हारानं तुरानं बुदागिरीनं सजती पुढं बाई रंगरंग 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 हलगी वाजती 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 शिंग वाजला तुतारी आली खंडाचे महानकरी जाणी घाली येडू सरी न पाटलांच्या वाड्यावरी शिंग वाजला तुतारी आली खंडाचे महानकरी जाणी घाली येडू सरी न पाटलांच्या वाड्यावरी पायी घोड्याचं पावलं वाट पुढं लागला बाले घाट पुढं कुणाला देऊन भेट झाली वाड्यात गर्दी ताट भक्ती भावानं जीवन एवढूला माझं पूजती भक्ती भावानं जीवन एवढूला माझं पूजती पुढं बाई रंगरंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगरंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगरंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगरंग 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 हलगी वाजती गेली मान चौकातून राखीला जुन्या सरानं सुन वेचीला भक्तांना पाहता हरली भूकतान गेली मान चौकातून राखीला जुन्या सरानं सुन वेचीला भक्तांना पाहता हरली भूकतान आली भक्तीची हो लाट वर एकच थरथराट अंगावरती फुटला खाट धरली राशी कडली वाट भक्ती भावना जीवन एवढूला माझं पूजती भक्ती भावना जीवन एवढूला माझं पूजती जरा आवाज होऊन जाऊ दे की नाशिककर पुढं बाई रंगनंग रंगनंग अच्छा चला इथे नाचतात तर जरा तुमचा आवाज होऊन जाऊ दे की मंडळी पुढं बाई रंगनंग 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 पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती चैत्र पौर्णिमेचा थाट भक्तांचा गजबजाट लाईटीचा लखलखाट दारुगोळ्यांचा कडकडाट पालखी हारानं तुरानं बुदागिरीनं साजती हो पालखी हारानं तुरानं बुदागिरीनं साजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती पुढं बाई रंगनंग 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 हलगी वाजती चला ज्यांना कोणाला नाचायचं असेल पुन्हा एकदा तुम्ही नाचू शकता. माझा आणि आरती होईल. शिवरायांची तलवार जय भवानी बोलू ना शिवबा उचली हत्यार देऊन गर्जना हर हर महादेव निळकंठ महाभोळा शिवरायाचा अवतार निळकंठ महाभोळा शिवरायाचा अवतार जशी घुसती आर पार शिवरायाची चल
तलवार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जवा काढायची बाहेर जवा काढायची बाहेर जवा काढायची बाहेर त्याची चमचमती धार जवा काढायची बाहेर त्याची चमचमती धार कोणाकोणाला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा नाही हा जगाचा अभिमान आहे. त्यांनी सगळ्यांनी माझ्यासोबत आवाज द्यायचा आहे. आता कार्यक्रम संपावर आलेला आहे पण सगळ्यांनी एकजुटीने आवाज द्यायचा आहे. एकजुटीने छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण जशी घुसती अरपार जशी घुसती अरपार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. जवा काढायची बाहेर जवा काढायची बाहेर जवा काढायची बाहेर त्याची चमचमती धार माझ्यासोबत सगळ्यांनी आवाज द्या. जशी घुसती अरपार शिवरायाची नाही मला हा फक्त 50% आवाज आहे. 100% आवाज पाहिजे सगळ्यांचा. जशी घुसती अरपार नाही तरी पण अरे ज्या महाराजांनी आपल्याला गुलामीच्या बिडीतून मुक्त केलेलं आहे त्यांच्यासाठी सगळ्यांचा आवाज पाहिजे. जशी घुसती अरपार हा 90% 100% पाहिजे आपल्याला. जशी घुसती अरपार जशी घुसती अरपार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. जय भवानी बोलून शोभा उचली हत्यार देऊन गर्जना हर हर महादेव. जय भवानी बोलून शोभा उचली हत्यार देऊन गर्जना हर हर महादेव. नीलकंठ महाभोळा शिवरायाचा अवतार नीलकंठ महाभोळा शिवरायाचा अवतार. कारण जशी घुसती 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 अरपार जशी घुसती अरपार जशी घुसती जशी घुसती जशी घुसती अरपार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. हे दवा काढायची बाहेर त्याची चमचमती धार दवा काढायची बाहेर त्याची चमचमती धार. जशी एक मिनिट जशी सतीश भाऊ घुसती एकच जशी घुसती जशी घुसती अरपार शिवरायाची तलवार कशी घुसती अरबार, शिवरायाची तलवार. जशी घुसती अरपार सा 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 रे 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 ग ग गर गर सा 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 रे 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 ग ग गर गर जशी घुसती जशी घुसती जशी घुसती अरपार शिव घुसती अरपार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार शिवरायाची तलवार. क्या बात है.
कशी घुसती आरपार शिवरायाची तलवार. आणि मी समितीला विनंती करतो, तुम्ही खूप छान देखावा दाखवलेला आहे राजमाता जिजाऊंचा, आणि म्हणून फक्त मुकडा, वेळ कमी आहे. धडे शूराचे शिकवून, आणि खास हे माझ्या माय मावल्यांसाठी. धडे शूराचे शिकवून स्वर झनकार प्रस्तुत हा कार्यक्रम होतोय. त्यांचे गणेश कडदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कार्यक्रम आवडते ना तुम्हाला? धडे शूराचे शिकवून, आणि गाणं आवडतं नक्की टाळ्या होतं. शेवट आहे. धडे शूराचे शिकवून रणी धाडायची बेगीन. धडे शूराचे शिकवून रणी धाडायची बेगीन. कारण का? तू दशुबाला पाजणारी, तू दशुबाला पाजणारी, तू दशुबाला पाजणारी. काय? तू दशुबाला पाजणारी होती जिजाई वाघीन. तू दशुबाला पाजणारी होती जिजाई वाघीन, होती जिजाई वाघीन. तू दशुबाला पाजणारी होती जिजाई वाघीन. तू दशुबाला पाजणारी होती जिजाई वाघीन. तू दशुबाला पाजणारी होती जिजाई वाघीन. राजमाता जिजाऊचा विजय. धन्यवाद. आपण महाराष्ट्राच्या या मातीमध्ये जन्माला आलो आहोत, आणि म्हणून गौरव महाराष्ट्राचा जागर लोककलेच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या मातीला मानाचा मुजरा करणारं गीत आहे. सर्वांनी जागेवर मानवंदना देण्यासाठी उभं राहायचं आहे, जायचं नाही. त्यानंतर आरती होईल आणि मग हा कार्यक्रम पूर्ण होईल. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी. वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तटानाया, भीमथडीच्या तटानाया यमुनेचे पाणी पाजा. जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या
राजमाता जिजामाताचा विजय असो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय. राजा शिवछत्रपती की जय.
आपल्या या विनंतीला मान देऊन गणेश भाऊ कड प्रस्तुत सूरजंकार या कार्यक्रमासाठी आलेले आपले सर्व कलावंत त्यांचा सन्मान समितीच्या वतीने या ठिकाणी होत आहे.